त्यामुळे मला लक्षात आलं, ट्यूब पेटली, अरे बाबा आपण पण माझीच आहेत ना, मी पण माजी पालकमंत्री आहे, त्यामुळे माजी ग्रामविकास मंत्री आहे. पुन्हा सुरेश धस 3 जिल्ह्याचे आमदार आहेत. आता 3 जिल्ह्याचे आमदार असं त्यांची स्टाईल, त्यांची बॉलिंग वेगळीच असते. पुन्हा आता ते आणि आजबे काका चांगलं आहे ना तुमचं, ते आणि आजबे काका दोघंही सत्ताधारीत, आपण माझी तोंडे साहेब. तर ते आता मला तर कुणी कुणी मिळून माझी केलं मी तर सांगूही शकत नाही, अशी माझी परिस्थिती आहे. त्यामुळं हे लोक सत्ताधारीत ना, सुरेश दास, आमचे आजबे काका आणि आमच्या प्रीतमताई, आम्ही माझी आहेत. तेव्हा आम्हाला तुम्हाला काही धैर्य करता येईना. माझी तर पंचायतच झाली. कुणी म्हणते 1 कोटी देईन, कुणी म्हणते 2 कोटी देईन, कुणी म्हणते काय. आणि पुन्हा महाराजांनी सांगितलं, एवढ्या लोकांचे आभार मानले. तू बस रे बाबा खाली, माझे फोटो सारखेच येतात 5-5 मिनिटाला, वेगळे दिसत नाही मी. तर ते महाराजांनी अजून भाषण केलं आणि ते म्हणाले की 3 टेम्पो बुंदी आहे, त्यामुळं पोटातही कसतरी व्हायला, भूक लागली. मी म्हटलं आता हे बुंदीची वाट बघायला सगळे, जास्त गप्पा मारण्यात अर्थ नाही. पण सगळ्या आजी लोकांनी, माझी लोकांची काळजी घ्यावी, कारण तुमची आजी होण्यामध्ये माझी लोकांचा थोडा तरी खारीचा वाटा आहे. आणि त्याच्यामुळे म्हटलं त्यांनी काळजी घ्यावी. पण आता काळजी घ्यावी म्हणायला काय झालं, 4 दिवसात आचारसंहिता लागेल, आता काय काळजी घ्यावी. मग तुम्ही असं करा, काळजी लोकसभेत घ्या, पुढची काळजी आम्ही घेऊ मग, बरोबर आहे की नाही. आता तुम्ही काळजी घ्या. आता लोकसभेची निवडणूक लागली, आता हे निवडणुकीचं मंच नाही, तेव्हा मला काही तुम्हाला जाहीर करायला माझ्याकडे काही नाही. बघा, मी अशी माणूस आहे की माझ्यावर जर रेड पडली तर 11 कोटी जमा केले वाघांनी माझ्या सगळ्या मिळून. किती आशीर्वाद आहेत माझ्यावर शास्त्री महाराज, एवढे आशीर्वाद की उद्या माझी आई एअरपोर्टवर नेत होती संभाजीनगरच्या, तर त्या पोराने तिची बॅग उचलली, तिने त्याला आपला 200 रुपये दिले. तर ते म्हणला नको नको, आता आम्हालाच तुम्हाला द्यायचंय. म्हणजे ही भावना लोकांच्या मनात आहे. आपल्या नेत्याला काही पीडा असेल, काही वेदना असेल, काही अडचणी असेल, तर ते लिहून भाषण करून सांगायची गरज नाही. डायरेक्ट हृदयाशी नातं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.